सो वाजले जवळपास दुपारचं 3:30 म्हणून तिला झोपवलं आहे मी. आजकाल ती थोडीशी लेट झोपते, म्हणजे जवळपास 2:30 ते 3च्या दरम्यान झोपते. आणि भरपूर महिन्यानंतर मी नाही म्हणताय मग वर्षानंतर काय जातं भरपूर जवळपास 1 वर्षानंतर आज बनवते मी मॅगी. मला वाटते लास्ट टाईम जो व्हिडिओ घातला होता पल्लू होती त्यावेळेला, म्हणजे नाही आत्ताच या वर्षीचा जून वगैरेच्या ड्युरेशनमधला असेल. त्यांनी जे मॅगी आणली होती त्या साईडची रशियन मॅगी ती ट्राय केली. त्यानंतर डायरेक्ट आज बनवूया म्हटलं, चला आज मॅगी खाऊया. भरपूर दिवस झाले काही ट्राय नाही केलं. ॲक्च्युली व्हेज मंचुरियन खायची इच्छा झाली होती, पण कसं आहे ना झोमॅटोवरून मागवताना थोडंसं विचार येतं. मग कसं जिथली आपल्याला टेस्ट माहिती आहे ना तिथलं छान वाटतं. आणि मला स्पेशली हॉटेलमधल्या मंचुरियनपेक्षा जे स्ट्रीट फूड्स असतात आपले, त्या जसं आय टी पार्ककडले इथले जे आहेत ते खूप फेमस आहेत. म्हणजे तिथलं जे टेस्ट आहे ना ते अप्रतिम असते. सो तिथं खाल्ल्यानंतर असं छान म्हणजे एक असतं ना खूप दिवसानंतर आपण खाल्ल्यानंतर एक मनाला शांतता मिळते खाल्ल्यानंतर. सो ती हॉटेलमधल्या टेस्टमध्ये नसते. हॉटेलमधलं मंचुरियनची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये नसते. सो म्हणून मग मी कॅन्सल केलं. आणि भरपूर आजकाल एवढे रेट्स वाढलेले आहेत ना स्विगी झोमॅटो, म्हणजे घरी येईपर्यंत तुमचे 200-250चं बिल तर असंच बनून जातं. मी फोडणी घालते. मला डायरेक्ट म्हणजे जसं प्लेन मॅगी नाही आवडत. जसं तुम्ही बघता मिरची घातली आहे आणि एक छोटा कांदा घातलेला आहे, आणि जशी फोडणी देतो आपण भाजीला बस तशी फोडणी देऊन बनवते. मला अशा पद्धतीचं आवडतं. मला प्लेन मॅगी नाही आवडत. पुन्हा जर जेवढे जास्त व्हेजिटेबल्स असले ना याच्यात, जसं गाजर वगैरे झालं तर खूप छान टेस्ट वाटते. आणि लिटरली सांगू मॅगी खायला कुठं मजा येते, जसं थंड ठिकाणी आपण गेलो ना, जसं आम्ही आता लोणावळा साईडला वगैरे गेलो होतो, पण याच्यापेक्षाही जास्त मजा येतं काश्मीर साईडला खायला. कारण आजूबाजूला एवढं थंड एवढं बर्फ असतो, त्याच्यामध्ये छान गरम गरम मॅगी. आणि तशा ठिकाणी ना प्रत्येक ठिकाणी मिळतं, म्हणजे एकदम रस्त्याच्या बाजूबाजूला सगळ्या ठिकाणी तुम्हाला मॅगी किंवा कणीस म्हणजे आपले कॉर्न्स ते दिसतात. सो अशा ठिकाणी खाण्यातनं काही वेगळीच मजा असते. लोणावळा साईडला पण छान असतं, पण मॅगी तेवढी नाही दिसली. काही एक स्पेसिफिक एरियामध्ये मॅगीचं आहे. त्याच्यानंतर थोडं जर समोर गेलं ना तर कॉर्नची जे भजी आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत तिथे. सो चला माझी मॅगी तयार झाली, दूध पण गरम झाले एका साईडला. मॅगी तोपर्यंत मी मॅगी एन्जॉय करते आणि मी पण उठते तोपर्यंत. सो आज होतं वेनसडे मार्केट, बुधवार बाजार होता जो जसं नेहमी असते. आधी खूप शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. सो भरपूर दिवस म्हणजे मला वाटतं यावर्षी तर मी फर्स्ट टाईमच गेले असेल. त्या दिवशी गेली एकदा आणि आज. सो ॲक्च्युली इथे एक विचित्र गोष्ट घडली. ते म्हणजे आम्ही 2 पिशव्या घेऊन गेलो होतो घरून. जसे आता एक अजयच्या हातामध्ये दिसत आहे आणि एक अन्वीच्या हातामध्ये होती. सो थोड्या वेळाने अजय आलू घ्यायला लागला आणि मी कांदे घेत होती. तोपर्यंत अन्वीने मे बी पिशवी ती खाली टाकून दिली असावी, कारण ती पण नंतर कांदे निवडायला तिने सुरुवात केलं होतं. सो काही मिनटामध्येच कुणीतरी ती पिशवी उचलून घेऊन चाललेच गेले अक्षरशः. आणि एवढं आम्ही शोधत होतो आता इथे की पिशवी कुठे गेली अचानक म्हणून, म्हणजे माहीतसुद्धा नाही झालं त्या व्यक्तीने पिशवी उचलून गेलं. म्हणजे 2 मिनटासाठी असं वाटलं ना बरं झालं पिशवीच होते. दुसरं जर सामान असतं तर ते तर बिलकुल राहिलंच नसतं. म्हणजे पिशवीसारखी वस्तूसुद्धा लोक चोरून नेतात आजच्या काळामध्ये. सो पूर्ण बाजारात शोधलं मी कुठंतरी दिसेल बा म्हणून, पण नाही. तो पर्सन मला वाटतं बाजाराच्या आतमध्ये येण्याच्या आधीच तो बाहेर पडून गेलेला. जसं तो भाजीवाला सांगत होता की दोघे हजबंड वाईफ होते ज्यांनी उचलून नेला. तर त्याला पण नव्हतं माहिती. त्याला वाटलं की मे बी त्यांचीच पिशवी असेल जे उचलून घेऊन गेले. सो असं आहे. सो बी अलर्ट पब्लिक ठिकाणी थोडंसं, कारण अशा ठिकाणी मोबाईल वगैरे जास्त गायब होतं. म्हणून मी जनरली जिथं खूप गर्दी असते ना तिथं मोबाईल काढतच नाही बाहेर, म्हणजे शूटसाठी वगैरे. आणि असलं नाही तरी तर एकदम वर पकडत नाही, माझ्या जवळच असतो तो मोबाईल. जेणेकरून कसं असतं, नाही तर आपण स्टिकवर वगैरे किंवा सेल्फी स्टिकवर वगैरे मोबाईल पकडलं पब्लिक ठिकाणी तर पटकन न्यायला काहीच वेळ लागत नाही. सो म्हणून मी थोडंसं टाळते पब्लिक ठिकाणी शूट करायला. सो इथे व्हेजिटेबल्स घेतात आणि या दिवसांमध्ये भरपूर व्हेजिटेबल्स आहेत, त्यामुळे काही ऑप्शन भरपूर असतात. पालवालिया गवार 1 किलो 20 बैगन 1 किलो 20 बैगन
आधा किलो ठीक है पाव 1 किलो 20 रुपए का बैगन 1 किलो 20 रुपए का बैगन 1 किलो 20 रुपए का बैगन 1 किलो 20 फुलकोबी घेतली का ऊस आहे ऊस आहे बघ हाँ बढ़िया वाला है बढ़िया तिथे ठेवा ना तिथे ते मी देते हा जाऊन हा? इकडे जायचं तिकडे नाही बेटा खाऊ चाहिए अच्छा ये चल सब लगा दिया बोलते भैया सस्ता उड़ा सगळं लावलं म्हणजे बाई आता सस्ता क्या मेथी वाला मुड़ा क्या मेथी आणि मी ते घ्यायचं का ते ते बघ तिथे पण आहे नाम बताओ तो मारेगा वो हा? दे हे म्हणते हां दे हां घाल इथे ते घ्यायचं आहे ना तिथेच थांब चल समोर बघ तसेच फोन कट होत आहेत मी पण किती लावलं त्या दिवशी अजिबात सरळ नाही चालतो अजिबात हरकते पूर्ण मुलासारखे आहेत आणि इकडे इथूनही मस्त वाटते मोकळं मोकळं फ्रेश वाटतं घर हा इथं अडथळा नाही येत ना समोर अडथळा नाही आहे ते बघ काही चेअर तर काही लावून ठेवलं नको काढू चप्पल नको काढू नाही चप्पल नाही इथे हे केला वाटते का पॅक केला ते हां ओपन होतं ना ते आधी तिथून लेवलिंग पूर्ण एक लेवलच चांगला झाला आता इकडूनही केला का या साईडने हो इकडूनही करायला हो